फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. तर सायन्स पार्ट 1चं आपण सेकंड चॅप्टर शिकतोय, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. या चॅप्टरचा हा 10th व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक बघणार आहोत तो आता ॲक्च्युली आपण आता लास्ट टॉपिक चालू आहे आपला, तो आहे पिरियॉडिक ट्रेंड्स. बघा, हा आहे पिरियॉडिक टेबल आहे आपला. ओके, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्स अगदी सिस्टमॅटिकली अरेंज केलेले आहेत. बरोबर आहे, म्हणजे आपण सगळ्या पिरियड्समध्ये आणि सगळ्या ग्रुप्समध्ये हे एलिमेंट्स काय केलेले आहेत, अरेंज केलेले आहेत. तर हे जे 118 एलिमेंट्स आहे ते काय करतात की एका ठराविक इंटरव्हल नंतर दे शो सम व्हेरिएशन इन देअर प्रॉपर्टीज. हे जे व्हेरिएशन आहे ते रिपीट होतं, म्हणजे प्रॉपर्टीज बदलतात पण स्लाइटली चेंजेस होत जातात. आणि हे जे स्लाइट चेंजेस आहे किंवा दीज व्हेरिएशन्स इन द पिरियॉडिक प्रॉपर्टीज और द प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज पिरियॉडिक ट्रेंड्स. देर आर सो मेनी पिरियॉडिक प्रॉपर्टीज, असंख्य प्रॉपर्टीज जे रिपीटेडली येत जातात. तर वन ऑफ देम इज व्हॅलन्सी, देन ॲटॉमिक साईज अँड मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, जे आपल्याला आत्ता बघायचं आहे, म्हणजे या क्लासमध्ये आहे 10th क्लासला. तर आता त्यापैकी आपण पहिला टॉपिक बघतो आहे तो आहे व्हॅलन्सी. तर व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी? तर व्हॅलन्सी स्टार्ट करण्याच्या पूर्वी आता आपण बघू की आपल्याला काही एलिमेंट्स माहिती आहे. उदाहरणार्थ बघा, हा आहे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. तुम्हाला हे सगळे एलिमेंट्स माहिती आहे. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, निऑनचं 2,8, आर्गॉन 2,8,8, क्रिप्टॉन 2,8,18,8, 2,8,18,18,8, रेडॉन झेनॉनचं, अँड रेडॉन 2,8,18,32,18,8. ओके, तर हे जे आहे हे आपल्याला माहिती आहे, हे 18th ग्रुपचे एलिमेंट्स आहे. जर आपण ह्या सगळ्या एलिमेंट्सचं बघितलं तर एक्सेप्ट हेलियम बघा, ऑल अदर एलिमेंट्स हॅव 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. बघा, प्रत्येकाच्या आउटरमोस्टमध्ये शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 8 इलेक्ट्रॉन्स. द 8 इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज ऑक्टेट. ओके, हे जे लास्ट इलेक्ट्रॉन्स आहे आउटरमोस्ट शेलमध्ये त्यांना आपण काय म्हणतो? इथे 8 आहेत म्हणून यांना काय म्हणणार? ऑक्टेट. हे जे ऑक्टेट आहे दिस इज द मोस्ट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एनी एलिमेंट. कुठल्याही एलिमेंटचं जे सगळ्यात मोस्ट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं त्याला आपण काय म्हणतो? ऑक्टेट म्हणतो, एक्सेप्ट हेलियम, because helium have only one shell and so this is called duplet. याला काय म्हणणार तुम्ही? Duplet. and rest all are have complete their octet. मग आता duplet means 2 electrons and octet means 8 electrons. आता as these elements have completely filled outermost shells, यांच्या outermost shells पूर्ण भरलेले असतात, त्यामुळे these elements do not react with any other element. हे ॲटम कुणाशीही कुठल्याही सबस्टन्सशी रिॲक्ट होत नाही. सो दे आर केमिकली इनर्ट. हे काय आहे? केमिकली इनर्ट. हेन्स दीज आर नोबल गॅसेस. सो दे आर फ्रॉम द ग्रुप 18th group and they do not react with any other element. Why they do not react with any other element? Because they have completely filled outermost shell, that is they have completed their octet, which is the most stable electronic configuration. काय हे? Octet is the most stable electronic configuration. Electronic configuration, and hence they do not react with any other element and they are called as inert gases or inert element. Okay, so what is the relation between valency and the inert gases? Okay, so त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला लागेल की कुठलाही एलिमेंटचा ॲटम असो, कुठलाही एलिमेंट असो, इट ट्रायज
टू गेट द ऑक्टेट, दॅट इज इट ट्रायज टू गेट द मोस्ट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. प्रत्येक एलिमेंटचा ॲटम प्रयत्न करतो की आपल्याला मोस्ट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालंच पाहिजे. मग आता मोस्ट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवण्यासाठी त्याच्या जवळ जो इनर्ट गॅस असेल, म्हणजे त्या पिरियडमध्ये सहसा जे सुरुवातीचे एलिमेंट असतात ते मागचा इनर्ट गॅस बघतात आणि जे पुढचे शेवटचे एलिमेंट असतात ते पुढचा इनर्ट गॅस बघतात. म्हणजे ते ट्राय करतात की त्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाचं मिळावं, तर इनर्ट गॅसचं. आणि ह्या प्रयत्नांमध्ये ते इलेक्ट्रॉनिक तर देतात, घेतात किंवा शेअर करतात. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजेच प्रत्येक एलिमेंट काय प्रयत्न करतोय, टू गेट द स्टेबल ऑक्टेट. एक स्टेबल स्टेट हवी आहे त्यांना. मग त्यासाठी ते 3 गोष्टी करतात. इलेक्ट्रॉन देतात, म्हणजे दे गिव्ह इलेक्ट्रॉन, दे टेक इलेक्ट्रॉन और दे शेअर इलेक्ट्रॉन. अँड दिस शेअरिंग ही कपॅसिटी एलिमेंटची कसली, की इलेक्ट्रॉन द्यायची, घ्यायची किंवा शेअर करायची. दिस कंबायनिंग कपॅसिटी इज कॉल्ड व्हॅलन्सी. ह्या कंबायनिंग कपॅसिटीलाच आपण व्हॅलन्सी म्हणणार. मग आता इथे कंबायनिंग कपॅसिटीच नाही आहे, तुम्ही लक्षात घेऊ शकता. इथे ड्युप्लेट पूर्ण आहे आणि इकडे ऑक्टेट पूर्ण आहे. मग यांना कंबाईन होण्याचीच गरज नाही. दे हॅव 0 कंबायनिंग कपॅसिटी. सो ऑल द इनर्ट गॅसेस हॅव 0 व्हॅलन्सी. आपण इथून स्टार्ट करतोय बघा. म्हणजे आपल्याला आता लक्षात आलं की कशासाठी एलिमेंट काय प्रयत्न करताय. सो दे ट्राय टू गेट द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ इनर्ट गॅस. And so in this process they give, they take or they share electrons. So this is called the valency or the combining capacity of that element. आता आपल्याला इथे समजले. आपण व्हॅलन्सी कशी काढतात ते आता बघूया. तर बघा हा एक एलिमेंट आहे. आता एलिमेंटचा डायग्राम काढताना समजा हा कुठला तरी एक्स असा एक एलिमेंट आहे. तर कुठल्याही एलिमेंटमध्ये लक्षात घ्या, जी आहे ही आहे, हिला म्हणतात आउटर मोस्ट शेल. काय म्हणतात या शेलला? आउटर मोस्ट शेल. या शेलला अजून एक नाव आहे व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स शेल और अल्टिमेट शेल. हे नावं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला परत त्रास होत नाही. काय ही जी कुठल्याही एलिमेंटची जी सगळ्यात लास्ट शेल असतात हिला म्हणतात आउटर मोस्ट शेल किंवा व्हॅलन्स शेल किंवा अल्टिमेट शेल. आणि जे इलेक्ट्रॉन्स असतात जे आउटर मोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असतात ह्या इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणणार? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, या पण शेलचं नाव आधी लक्षात ठेवा. जी शेल आउटरमोस्ट शेलच्या अगोदर असते हिला पण एक नाव असतं, हिला म्हणतात पेन अल्टिमेट शेल. नावं व्यवस्थित डायग्राम काढून लक्षात ठेवा की जी शेवटची शेल असते, लास्ट शेल असते, हिला काय म्हणतो आपण? आउटरमोस्ट शेल म्हणतो किंवा व्हॅलन्स शेल म्हणतो किंवा अल्टिमेट शेल म्हणतो. आणि या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात याला आपण काय म्हणणार? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. याच्या अगोदरची जी शेल असते हिला पेन अल्टिमेट शेल म्हणतात, ज्याचा आपल्याला लास्ट टॉपिकमध्ये संदर्भ येईल. पण हिचं नाव लक्षात ठेवा. काय म्हणतात हिला? पेन अल्टिमेट शेल. आणि ही जी असते हिला अल्टिमेट शेल किंवा व्हॅलन्स शेल किंवा आउटरमोस्ट शेल. आणि जे इलेक्ट्रॉन्स असतात लास्ट शेलमध्ये त्याला काय म्हणतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स खूप महत्त्वाचे असतात व्हॅलन्सी ठरवण्यासाठी. तर आपण एक इमॅजिन करू की आता समजा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतील त्यावरून त्याची व्हॅलन्सी ठरते. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील 1, 2, 3 हा एक केस, 5, 6, 7 ही एक केस, 4 असू शकतात आणि 8 असू शकतात. ओके, इनर्ट गॅसेससाठी आपण 2 किंवा 8 घेतो. पण मग आपण इनर्ट गॅसेस आपल्याला माहिती आहे की 8 असतील तर व्हॅलन्सी 0 असेल. आणि ओनली इन केस ऑफ हेलियम ॲज इट हॅज कम्प्लीट ड्युप्लेट सो इट्स व्हॅलन्सी इज ऑल्सो 0. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघा एक आहे. तर एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जेव्हा असतो तेव्हा काय होतं बघा की एक्झाम्पल घेऊ आपण आधी एक सोडियमचं. बघा सोडियमचा ॲटॉमिक नंबर Z आहे 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 2, 8, 1. तर
सोडियमच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1 म्हणजे त्याचे व्हॅलन्स शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे इट हॅज 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर त्याला ऑक्टेट पूर्ण करायचं म्हणजे त्याला इथे किती इलेक्ट्रॉन्स हवेत 8 इलेक्ट्रॉन्स त्याला पूर्ण करायचे. मग आता 8 इलेक्ट्रॉन्स पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे 2 चान्सेस आहेत. काय आयदर गेट 7 इलेक्ट्रॉन्स 7 इलेक्ट्रॉन मिळवा किंवा 1 इलेक्ट्रॉन लॉस करा म्हणजे आयदर लूज 1 इलेक्ट्रॉन और गेन 7 इलेक्ट्रॉन्स. तर 7 इलेक्ट्रॉन्स टू गेट 7 इलेक्ट्रॉन्स इट इज हायली डिफिकल्ट कारण एवढे इलेक्ट्रॉन्स त्याला कुणीही देणार नाही कारण इलेक्ट्रॉन्स जे गिव्ह अँड टेक म्हणजे डोनेशन्स असतं किंवा त्याच्यासाठी लागतं काय खूप जास्त प्रमाणात एनर्जी लागते आणि इट इज नॉट पॉसिबल फिजिकली ते शक्यच नाही आहे. त्यामुळे टू गेट 7 इलेक्ट्रॉन इज इम्पॉसिबल. मग त्यातली त्यात सोपं काय इट लूज दिस इलेक्ट्रॉन्स म्हणजेच सोडियम 281 आहे हा काय करतो 1 इलेक्ट्रॉन मायनस होतो याच्यातून आणि किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात 2 दिस इज द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले हे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे म्हणजे सोडियम 1 इलेक्ट्रॉन लूज करतो. हा सोडियमचा ॲटम आहे हा सोडियमचा आयन आहे याला Na+ म्हणतात. ओके मग अशा प्रकारे सोडियमची व्हॅलन्सी किती झाली आता किती झाली बघा 1. मग याची व्हॅलन्सी किती येईल काय करावं लागेल त्याला इलेक्ट्रॉन काय करावं लागेल लूज करावं लागेल. लूज 1 इलेक्ट्रॉन व्हॅलन्सी किती येईल 1. तुम्ही +1 लिहा किंवा सिम्पली 1च लिहा. आता 2 इलेक्ट्रॉन असतील तर इथे जरी 2 इलेक्ट्रॉन असले तरी इट इज डिफिकल्ट टू गेट 6 इलेक्ट्रॉन्स. सो इट दिस ऑल्सो लूज इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्सी येईल +2 सिम्पली 2. फॉर 3 इलेक्ट्रॉन्स लूज केले जातात व्हॅलन्सी येते +3 किंवा आपण सिम्पली काय लिहिणार 3. म्हणजेच जर इलेक्ट्रॉन्स किती असतील लास्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर 1 2 किंवा 3 असतील तर तो एलिमेंट इलेक्ट्रॉन काय करतो लूज करतो आणि मोस्टली हे एलिमेंट्स मेटल असतात हे लक्षात घ्या. मेटलच्या आउटर मोस्ट ऑर्बिट्समध्ये 1 2 किंवा 3 पैकी म्हणजे कमी इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे इलेक्ट्रॉन्स ते लूज करतात त्यांचे पॉझिटिव्ह आयन्स तयार होतात आणि मेटल जे एलिमेंट असतात ते काय असतात मेटल्स असतात. जर एलिमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5 6 किंवा 7 असे जास्त इलेक्ट्रॉन असतील एक्झाम्पल आहे क्लोरीनचं ॲटॉमिक नंबर आहे 17 क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287 त्याच्याकडे 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग त्याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 7. सो इट इज डिफिकल्ट टू लूज 7 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 2 पर्याय लूज 7 इलेक्ट्रॉन गेन 1 इलेक्ट्रॉन. मग जो इझी आहे तेच केलं जातं. मग इट गेन्स 1 इलेक्ट्रॉन तो अजून 1 इलेक्ट्रॉन घेतो. मग इलेक्ट्रॉन जास्त होतात बघा सोडियमकडे प्रोटॉन जास्त झाले इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणून इथे +1 व्हॅलन्सी आली. आता याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त होतील आणि प्रोटॉन कमी होतील म्हणून क्लोरीनचा मायनस किंवा निगेटिव्ह आयन तयार होतो 1- 1 इलेक्ट्रॉन घेतला तर 1- 2 इलेक्ट्रॉन घेतले तर 2- 3 घेतले तर 3-. मग 287 घेतल्यामुळे याला 288 बघा याला अर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालंय. दिस इज द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता क्लोरीनचा आयन झालाय आणि तो स्टेबल झालेला आहे हा स्टेबल नाहीये दिस इज द स्टेबल कंडिशन. मग ही स्टेबल कंडिशन मिळवण्यासाठी त्याने 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे 1. -1 पण असते पण आपण काय लिहू शकतो सिम्पली मायनसच्या ऐवजी 1 लिहू शकतो. इथे काय झालं हा काय करेल मग गेन इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्सी किती येईल मग जर 5 असेल बघा 7 होते तर -1 व्हॅलन्सी किंवा सिम्पली 1. जर 6 असेल तर त्याला अजून 2 इलेक्ट्रॉन्स लागतील 8 कंप्लीट करायचे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. 6 इलेक्ट्रॉन जर असले तर तो अजून 2 इलेक्ट्रॉन्स घेणार आणि म्हणजे त्याची व्हॅलन्सी येईल 2.
जर लास्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो 3 इलेक्ट्रॉन घेणार आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी काय येते, सिम्पली 3. आता तुम्ही म्हणाल हे मायनस का, तर हे इलेक्ट्रॉन्स घेतात आणि त्यांच्यामुळे यांच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त होतात, मायनस चार्ज असतो. हे इलेक्ट्रॉन देतात मग प्रोटॉन जास्त असतात म्हणून यांचा प्लस चार्ज असतो. आता इन केस ऑफ एलिमेंट हॅव्हिंग 4 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल, मग आता हे जे एलिमेंट असतात उदाहरणार्थ कार्बन, आता हे एलिमेंट तुम्हाला कळाले हे कम्प्लिटली नॉन मेटल असतात सॉरी, सगळे एलिमेंट्स काय असतात, नॉन मेटल. आता इन केस ऑफ एलिमेंट्स लाईक कार्बन, सिलिकॉन वगैरे जे एलिमेंट्स असतील, आता कार्बन हा नॉन मेटल आहे पण त्याला 4 इलेक्ट्रॉन, आता त्याच्याकडे 2 ऑप्शन्स आहे, आयदर लूज किंवा लॉस 4 इलेक्ट्रॉन्स और गेन 4 इलेक्ट्रॉन्स. दोनही शक्य नाहीये, दोन्ही गोष्टी कार्बनच्या बाबतीत, किंवा 4 इलेक्ट्रॉन लॉस पण करता येत नाही आणि गेन पण करता येत नाही, कारण एवढा प्लस मायनस चार्ज त्या ॲटमच्या न्यूक्लियसला काय करता येत नाही, ॲडजस्ट करता येत नाही. आपण हे नंतरच्या चॅप्टरमध्ये, कार्बनचं चॅप्टर आहे तेव्हा आपल्यालाही येईल. पण हे शक्य नसल्यामुळे हे लॉस पण करू शकत नाही आणि गेन पण करत नाही. मग हे एलिमेंट काय करतात, इलेक्ट्रॉन्स शेअर करतात. काय करतात, शेअर करतात आणि म्हणून यांची व्हॅलन्सी किती येते, 4, कारण यांना 4 इलेक्ट्रॉन्स काय करावे लागतात, शेअर. जनरली त्यापैकी बरेचसे मेटॅलॉइड्स आहेत पण कार्बन मेटॅलॉइड नाही आहे, जरी त्याची व्हॅलन्सी 4 असेल म्हणून आपण इथे काही लिहित नाही, पण जनरली इथे मेटॅलॉइड येऊ शकतं की मोस्टली मेटॅलॉइड्समध्ये काय होतं, व्हॅलन्सी किती असते, 4. सो दे शेअर इलेक्ट्रॉन्स. ओके तर मग आता इथपर्यंत तुम्हाला आता कळालंय. आपण आता ग्रुप आणि पिरियडमध्ये व्हॅलन्सी कशी चेंज होते ते बघूया. तर आता आपण फर्स्ट 20 एलिमेंट्स बघतोय आणि आपल्याला ग्रुप आणि पिरियडमध्ये व्हॅलन्सी कशी चेंज होते ते आपण आता बघतो. आता बघा, हा आहे ग्रुप 1, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, लिथियम ॲटॉमिक नंबर 3, सोडियम ॲटॉमिक नंबर 11 आणि पोटॅशियम ॲटॉमिक नंबर 19. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, त्याच्याकडे 1च इलेक्ट्रॉन आहे. लिथियमचं 2-1, सोडियमचं 2-8-1, पोटॅशियमचं 2-8-8-1. जर आपण ऑब्झर्व केलं तर यांच्या लास्ट ऑर्बिट्समध्ये, व्हॅलन्स शेल्समध्ये एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे आणि आपल्याला माहित आहे की लास्ट शेलमध्ये जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असू शकतात आपण व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. 1 इलेक्ट्रॉन आहे, सो इट राईज 1 2 3 इलेक्ट्रॉन जर असले, नीट लक्षात घ्या 1 2 3, तर इलेक्ट्रॉन काय केले जातात, लूज केले जातात आणि मोस्टली ते एलिमेंट्स काय असतात, मेटल्स. 5 6 7 जर असले ते इलेक्ट्रॉन गेन केले जातात आणि व्हॅलन्सी काय, हे एलिमेंट्स काय असतात, नॉन मेटल्स. ओके, आता 4 असतील ते इलेक्ट्रॉन काय केले जातात, शेअर. याच्यात सिलिकॉनपासून खालचे बरेचसे मेटॅलॉइड आहे पण कार्बन मेटॅलॉइड नसल्या कारणाने आपण हे मेटॅलॉइड नाही लिहिते मी, पण बरेचसे मेटॅलॉइड असू शकतात. आणि जर 8 असतील तर काय केले जातात, नो लॉस गेन शेअर. आणि यांची काय येते, हे सगळे काय असतात, इनर्ट एलिमेंट्स असतात, गॅसेसच आहेत सगळे. मग आता हे आपल्याला कळालं पाहिजे. 1 असेल तर व्हॅलन्सी 1, 2 असेल तर व्हॅलन्सी 2, 3 असेल तर व्हॅलन्सी 3, 5 असेल तर आपण बघितलंय की 5 इलेक्ट्रॉन्स जर लास्ट ऑर्बिटमध्ये असतील तर त्याला अजून 3 इलेक्ट्रॉन्सची गरज असल्यामुळे 5, मग याची व्हॅलन्सी येईल 3. 6 असेल तर व्हॅलन्सी येईल 2, 7 असतील तर व्हॅलन्सी येईल 1. का, तर ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी यांना तेवढे इलेक्ट्रॉन्स काय असतात, लागतात. आता इथे आहे 4 असतील तर व्हॅलन्सी तेवढीच राहते, आपण व्हॅलन्सी काय होत नाही कारण तेच इलेक्ट्रॉन तेवढेच काय करू शकतात, ते शेअर करू शकतात. मग आता आपण बघतोय की ग्रुप 1ची व्हॅलन्सी जी आहे ती किती येईल बघा. हा आहे ग्रुप 1, लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन, व्हॅलन्सी किती येईल त्याची 1. लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, व्हॅलन्सी किती येईल ग्रुपची 2. लास्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन, व्हॅलन्सी किती येईल त्या पूर्ण ग्रुपची 3. लास्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन, व्हॅलन्सी किती येईल त्या ग्रुपची बघा 4. लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे
5. मग व्हॅलन्सी किती येईल? 5 येईल का? नाही. का नाही 5 येणार? तर ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 5 इलेक्ट्रॉन्स देऊ शकत नाही. मग व्हॅलन्सी किती येईल एलिमेंटची? 3. का? ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी त्याला अजून 3 इलेक्ट्रॉन्स लागताय, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती येणार? 3. लास्ट ऑर्बिटमध्ये जर 6 इलेक्ट्रॉन असले तर व्हॅलन्सी किती येणार? 2. लास्ट ऑर्बिटमध्ये जर 7 इलेक्ट्रॉन असले तर व्हॅलन्सी 7 लिहिणार का तुम्ही? नाही. मग व्हॅलन्सी किती लिहिणार तुम्ही? 1. व्हाय 1? तर ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी एकच इलेक्ट्रॉन कमी पडतोय, म्हणून ते एकच इलेक्ट्रॉन घेतील आणि व्हॅलन्सी किती राहील? 1. आणि जर लास्ट ऑर्बिटमध्ये हेलियम सोडला तर 8 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलन्सी 8 लिहिणार का? नाही. व्हॅलन्सी किती लिहिणार तुम्ही या एलिमेंटची? 0. तर मग आता तुम्ही बघत आहात की जर आपण आता ग्रुपमध्ये जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे पहिल्या ग्रुपमध्ये तेवढीच व्हॅलन्सी, दुसऱ्या ग्रुपमध्ये 2, तिसऱ्या ग्रुपमध्ये 3, जर 1, 2, 3 असतील तर तीच व्हॅलन्सी लिहायची. लक्षात आलं? 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतील आउटर मोस्ट मध्ये ऑर्बिटमध्ये तर तीच व्हॅलन्सी लिहायची. 5 असले तर 8 मधून वजा करायची. 8 पूर्ण करायचे ना आपल्याला. मग व्हॅलन्सी 3, व्हॅलन्सी 2, व्हॅलन्सी 1. 4 असतील तर मात्र तोच नंबर, म्हणजे 1, 2, 3, 4 असतील तर तीच व्हॅलन्सी लिहून टाकायची. 5, 6, 7, 8 असतील तर तो नंबर 8 मधून मायनस करायचा आणि ती त्या ग्रुपची काय असेल? व्हॅलन्सी असेल. तर 1, 2, 3 असतील तर ते मेटल्स, 5, 6, 7 असतील तर ते नॉन मेटल, 4 असेल तर कार्बन सोडला तर उरलेले सगळे मेटलॉइड्स आहे, पण कार्बन हा नॉन मेटल आहे म्हणून आपण त्याचं काय लिहित नाही. मग आता काय ट्रेंड दिसतोय आपल्याला ग्रुपमध्ये? काय बघा, ट्रेंड बघतोय आता आपण. व्हॅलन्सीचा काय बघतोय? ट्रेंड. ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम असते. व्हॅलन्सी सेम. Why same? Because the outermost electronic configuration is same. मग पिरियड मध्ये काय होतंय? पिरियड मध्ये व्हॅलन्सी चेंज होतीये. कशी चेंज होतीये व्हॅलन्सी? 1, 2, 3, 4, 3, 2, 1, 0. व्हॅलन्सी बदलली. 1, 2, 3, 4, 3, 2, 1, 0. म्हणजे ती 1, 2, 3, 4 अशी वाढते आणि परत 3, 2, 1, 0 अशी डिक्रीज होते. पण हे फक्त पिरियड नंबर सेकंड आणि पिरियड नंबर थर्डलाच ॲप्लिकेबल आहे. पिरियड सेकंड आणि पिरियड थर्ड मध्ये व्हॅलन्सी 1 पासून 4 पर्यंत इन्क्रीज होते आणि 4 पासून 0 पर्यंत काय होत जाते? डिक्रीज होते. आपल्याला हा ट्रेंड समजला पाहिजे की पिरियड 1 मध्ये तर 1 आणि 2च आहे, पण पिरियड सेकंड मध्ये काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बदलतं. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2च असल्यामुळे हेलियमची व्हॅलन्सी 0 आहे. पण ग्रुप 3 आणि 2 आणि 3 मध्ये मात्र व्हॅलन्सीमध्ये असा काय दिसतो? आपल्याला बदल दिसतो. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट फक्त लक्षात ठेवा की तुम्ही म्हणाल मग उरलेल्या ग्रुपचं काय? तर उरलेले जे ग्रुप असतील ते उदाहरणार्थ बघा, ही एक टर्म आहे जी तुम्हाला माहिती पाहिजे. ही या वर्गाला फारशी नाही आहे पण पुढे काही चॅप्टरमध्ये तिचा उल्लेख येतो. ती आहे व्हेरिएबल व्हॅलन्सी. व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणजे व्हॅलन्सी बदलतात. म्हणजे एका एलिमेंटच्या एकापेक्षा जास्त व्हॅलन्सीज असू शकतात. हे मोस्टली ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सला काय होतं? लागू पडतं. आता हे कधी होतं? समजा आपण मगाशी बघितलं की हा जो एलिमेंट आहे याला ज्या आउटर मोस्ट शेल असतात याला आपण काय म्हणतो? अल्टिमेट शेल म्हणतो. या शेलला आपण काय म्हणतो? अल्टिमेट शेल म्हणजेच व्हॅलन्स शेल. आणि त्याच्या अगोदर जी शेल असते हिला काय म्हणतात? पेन अल्टिमेट शेल. मग काही एलिमेंट्स या दोनही शेलमधून इलेक्ट्रॉन्स देऊ शकतात. ओके, असे एलिमेंट्स 2 व्हॅलन्स्या दाखवतात.
किंवा 2 पेक्षा जास्त पण दाखवू शकतात. यांना म्हणतात व्हेरिएबल व्हॅलन्सी. डिपेंड की ते त्यावेळेस कशा प्रकारे रिॲक्ट होतात. आता ह्या शेलमधून इलेक्ट्रॉन कसे लूज होतात. आता इथले आपल्याला समजले, इथे ऑक्टेट पूर्ण करायचं असतं. मग 8 पूर्ण करण्यासाठी मे बी जर कमी असतील तर ते इलेक्ट्रॉन लूज करतात, जास्त असतील तर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात किंवा इलेक्ट्रॉन शेअर करतात. पण पेन अल्टिमेट शेलमधून इलेक्ट्रॉन कशा प्रकारे बाहेर काढले जातात हे तुमच्या वर्गाला नाहीये. आपल्याला फक्त एवढं समजायचं की काही एलिमेंट्स एक्सेप्शनल एलिमेंट्स असतात, स्पेसिफिक एलिमेंट्स असतात. हे व्हॅलन्सी काय दाखवतात, 2 पेक्षा जास्त. मग उदाहरणार्थ लक्षात घ्या. यामध्ये आता उदाहरणार्थ बघा, कॉपर Cu2+ आहे आणि Cu3+ आहे. म्हणजे कॉपर जो आहे हा कॉपर एकापेक्षा काय दाखवतो, आपल्याला जास्त व्हॅलन्सी दाखवतात. आता इथे सॉरी Cu+1 आणि +2. तर जो जास्तचा असतो हा असं पण लिहितात, Cu1 रोमन लिपींमध्ये लिहितात आणि Cu2 असं रोमन आकडे लिहितात कॅपिटल्समध्ये, Cu2. मग हे जे आहे इथे फक्त एवढं समजून घ्या की जर इथे 1+ असेल, कमी व्हॅलन्सी असेल तर त्याला OUS लावतात म्हणजे क्युप्रस, आणि हायर व्हॅलन्सी असेल तर क्युप्रिक. एवढं फक्त तुम्हाला समजून घ्यायचंय की समजा एका एलिमेंटच्या एकापेक्षा जास्त व्हॅलन्सी असतील तर जी कमीची व्हॅलन्सी, सहसा 2च असतात, कमी व्हॅलन्सी असेल तर OUS लावायचा शेवटी, आणि जास्त व्हॅलन्सी असेल तर IC लावायचं. मग कॉपरची +1 आहे, कमी आहे व्हॅलन्सी म्हणून क्युप्रस, आणि +2 जास्त व्हॅलन्सी आहे म्हणून क्युप्रिक. कॉपरचं समजलं. आता समजा आपण आयर्न घेऊ. आपल्याला आयर्नचं एक्झाम्पल आहेत त्यामुळे आपण हे एलिमेंट्स घेतोय. Fe2+ असतं आणि Fe3+, म्हणजे Feच्या 2 व्हॅलन्सी असतात. मग आता Fe2+ आहे, मग हा असं पण लिहिता येईल आपल्याला Fe2, Fe3. मग हा बघा, यातली लोअर व्हॅलन्सी कोणती आहे, ही कमी व्हॅलन्सी आहे, ही जास्त व्हॅलन्सी. कमी असेल तर काय लावतो आपण, OUS. लोअर आहे ना इथे, लोअर असेल तर OUS, हायर व्हॅलन्सी असेल तर IC. मग OUS असेल तर इथे काय लिहिणार, फेरस, आणि इथे काय लिहिणार, फेरिक. मग आपल्याला कळालं फेरस आयन कसा आला, तर लोअर व्हॅलन्सी असेल तर OUS, हायर व्हॅलन्सी असेल तर फेरिक. मग फेरस, फेरिक. मर्क्युरस, मर्क्युरिक. मग व्हॅलन्सी बघा, जर व्हॅलन्सी जास्त असेल तर लास्टला, कमी असेल तर OUS लागतो, जास्त असेल तर IC. आपल्याला हा टॉपिक इतकाच पुरेसा आहे की काही एलिमेंट काय करतात, 2 शेल्समधून इलेक्ट्रॉन देऊ शकतात आणि म्हणून त्यांची व्हॅलन्सी काय असते, व्हॅरिएबल व्हॅलन्सी असते. तर आजचा जो आपला पहिला पार्ट होता, हा पार्ट आपण आता बघितला. हा पार्ट काय आहे, व्हॅलन्सीचा. आपल्याला अजून एक व्हॅलन्सी ॲटॉमिक याच्यामध्ये ट्रेंड आहे, तो आहे ॲटॉमिक साईज. तो पण आपण आता बघू.